तर मी सुहासला घेऊन चाललोय वरण्याच्या शेंगा काढायला. ही आहे राखणीसाठी बांधलेली खोप. तर सुहासने मी पाय वाटेने हळूहळू पोहोचलो आमच्या शेतात. सुहास बोलत होता फणस काढूया भाजीसाठी, पण मीच बोललो राहू दे, पुढच्या टायमाला काढूया. ह्या आहेत अस्सल गावठी वरण्याच्या शेंगा. सिटीमध्ये याला पावटा पण बोलते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आहेत चनोल वर्ण. हे थोडं बारीक साईजचं असते. आता आणि फुलं पडायला चालू झालेत. मग किशोरली काढली पिशवी आणि शेंगा तोडायला सुरुवात केली. या व्हिडिओ मधले मी एक रील पण बनवलेलं आहे. ते मेन चॅनेल RN कोल्हापूरकर वर सोडलेलं आहे. मग सुहास बोलला थांब बाबा मी पण काढू लागतो. व्हिडिओ मध्ये दिसणार म्हणून पोर नटलेलं. ही आहे पिंजराची होळी. आमच्याकडे होळी बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा. वरण्याच्या शेंगाची आमटी म्हणजे मटणाची सुद्धा आठवण येत नाही. बाजारी शेंगा ज्या असतात त्या अजिबात चव नसते. आणि गावठी शेंगा विषय हार्ड. शेंगा आम्हाला बऱ्यापैकी गावल्या आणि आम्ही पकडला घरचा रस्ता. तेवढ्याच सुहास बोला गाय इमान निघालंय ना बघा. घरला आले पिशवी सरळ आईच्या हातात दिली आणि आई बोलली सुलू लाग जरा. बसला आईने मी शेंगा सोल्या आणि 10 मिनिटात शेंगा सगळ्या सुलून काढल्या. मग लागलीच आईने चुलीवर ठेवली डिचकी आणि आमटी बनवायला केली सुरुवात. आमच्या आई बाकीच्यांसारखं ढिगभर मसाला टाकीत नाही, फक्त चटणी मीठ हळद झाली की बास. आता झणझणीत गावठी वरण्याची आमटी झाली तयार आणि आई भाकऱ्या पण आता करायला बसली. आई म्हटली सुक्क काय दुसरं बनवायचं का, आमटीतलंच गाळून वरण सुक्क करूया. चुलीवरची गरमागरम भाकरी आणि उसळ्यावर वडला आडवा हात. आणि इथेच संपला आपला मिनी ब्लॉग.